नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट वर खुसखुशीत आत लुसलुशीत अशा आंब्याच्या साटोऱ्यांची रेसिपी। उन्हाळ्यामध्ये एकदा तरी आवर्जून करून बघावी अशी पारंपरिक रेसिपी आहे। खूप सोपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम साटोऱ्यांचं स्टफिंग म्हणजे सारण बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप बारीक रवा आणि तेवढाच म्हणजे अर्धा कप आंब्याचा रस। आंब्याचा रस हा अगदी घट्टसर रस मी घेणार आहे। हा ब्लेंडरने व्यवस्थित स्मूथ ब्लेंड करून घेतला आहे। सर्वप्रथम आपण कढईमध्ये हा रवा भाजून घेऊया। अर्धा कप रवा घेतला आहे। हा आपल्याला अगदी मंद गॅसवर छान तांबूस होईपर्यंत भाजायचा आहे। कोरडाच भाजायचा आहे, तूप वगैरे काही घालायची आवश्यकता नाही। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मंद गॅसवर हा रवा व्यवस्थित भाजून घ्या। खव्याच्या साटोऱ्या आपण नेहमीच बनवत असतो, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या आंब्याच्या साटोऱ्या देखील खूप मस्त लागतात। अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे। चटकन काहीतरी वेगळं असं गोड जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही बनवू शकता। हा रवा हलक्या तांबूस रंगावर छान खरपूस भाजला गेला आहे। रवा भाजताना घाई करू नका, मंद गॅसवर छान खमंग रवा भाजून घ्या, म्हणजे साटोऱ्या देखील छान खरपूस लागतील। आता हा रवा आपण काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये साधारण पाऊण कप साखर घालणार आहे। अर्धा कप रव्यासाठी पाऊण कप साखर। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आणि पाऊण कपच आपल्याला इथे पाणी देखील घालायचं आहे। जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घाला। आता या पाण्यामध्ये ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। ह्याचा पाक वगैरे काही करायची आवश्यकता नाही, फक्त साखर व्यवस्थित विरघळायला हवी। ढवळत राहा म्हणजे पटकन विरघळेल। तुम्ही बघू शकता ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळली आहे आणि याला उकळी देखील आली आहे। आता यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहे। आपण रवा कोरडाच भाजलेला होता, त्यामुळे आता इथे आपल्याला या साखरेच्या पाण्यामध्ये हे तूप घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भाजलेला हा रवा थोडा थोडा करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित ढवळत राहायचं आहे म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाही। या प्रकारे बघा, यामध्ये एकही गाठ नाही। आता हा रवा आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे या पाण्यामध्ये। त्यासाठी यावर झाकण ठेवू। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि हा रवा व्यवस्थित शिजवून घ्या। हे बघा, हा रवा मस्त फुलला आहे आणि कोरडा देखील झाला आहे। छान सॉफ्ट आणि मऊ असा झाला आहे। आता यामध्ये अर्धा कप हा आंब्याचा रस घालूया। छान फाईन असा ब्लेंड करून घ्या। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या रसासोबत हा रवा अजून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। छान मोकळा होईल असा। बघा किती सुरेख रंग याला आला आहे। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झाला आहे। अगदी एकसारखा रंग याला आला आहे। आता आपण याला एक वाफ काढून घेऊ। झाकण ठेवू आणि मंद गॅसवर याला व्यवस्थित वाफ काढून घेऊ। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं आहे। कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे। हे अजून खूप गरम आहे, पण हे मिश्रण जेव्हा पूर्णपणे गार होईल, थंड होईल, तेव्हा ते अजून थोडं मोकळं होईल, कोरडं होईल। त्यामुळे आपण आता इथेच हा गॅस बंद करूया। सर्वात शेवटी यामध्ये अगदी चिमूटभर वेलची पूड घालणार आहे। वेलची पूड घालणे हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर अगदीच आंब्याचाच फ्लेवर आवडत असेल तर वेलची पूड नाही घातली तरी चालेल। नॅचरल आंब्याचा फ्लेवर देखील खूप छान येतो। हे व्यवस्थित मिक्स करू आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, गार करून घ्यायचं आहे। त्यानंतर साटोरीच्या कव्हरसाठी आपल्याला लागणार आहे पाऊण कप म्हणजे 3/4 कप मैदा।
हे साटोरीचं कव्हर मी मैद्यापासून बनवणार आहे. तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ देखील वापरू शकतात, पण गव्हाच्या पिठाच्या साटोऱ्या थोड्या चिवट होतात. पाव कप बारीक रवा, हे टोटल आता 1 कप झालं आहे. चवीनुसार मीठ घालूया. यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तुपाचं मोहन घालायचं आहे. थंडच तूप आहे. खुसखुशीत साटोऱ्यांसाठी शक्यतो थंड तूपच घालावं, गरम मोहन घालायची आवश्यकता नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला व्यवस्थित चोळून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आपण जर हे या प्रकारे गोळा केलं तर ह्याचा व्यवस्थित गोळा होतो आहे, मूद होते आहे. म्हणजे यामध्ये तुपाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालू आणि हे घट्ट मळून घेऊया. शक्यतो थोडंसं कोमट दूध वापरा, अगदी गरम नाही, रूम टेम्परेचर पेक्षा थोडंसं कोमट, हाताला सहज गरम लागेल असं. हे पीठ व्यवस्थित मळून झालं. तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे पोळीची कणिक मळतो तसंच मी हे मळून घेतलं आहे. अगदी कोरडं मळू नका, खूप जास्त घट्ट मळू नका, कारण यामध्ये रवा आहे तो थोड्या वेळाने हे दूध ॲब्झॉर्ब करतो आणि हे कोरडं होतं. अर्धा कप दुधापैकी हे एवढं दूध उरलं आहे. जवळपास पाव कप दूध हे आहे. अगदी पाव कपापेक्षा थोडंसं जास्त दूध मला हे कणिक मळण्यासाठी लागलं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि साधारण अर्धा तासासाठी हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. हे सारण देखील पूर्णपणे गार झालं आहे, थंड झालं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊ, गोळे करून घेऊया. मध्यम आकाराचे या प्रकारे गोळे करून घ्या. साधारण अर्धा तासानंतर पिठाचा हा गोळा आपण पुन्हा एक वेळा व्यवस्थित मळून घेऊया. लक्षात ठेवा, तुम्ही हे जेवढं छान मळाल तेवढ्या साटोऱ्या छान खुसखुशीत होतील. तुम्ही मिक्सर मधून किंवा फूड प्रोसेसर मधून देखील हे फिरवून काढू शकता, अगदी सॉफ्ट होतो. हे बघा, हे पीठ व्यवस्थित मळून झालं, मऊ आहे. आणि हे बघा, हे आपलं सारण हे देखील मऊ आहे. दोन्हीची ही कन्सिस्टन्सी जरा सारखी ठेवा, म्हणजे साटोऱ्या फुटणार नाही. आता आपण साटोरी लाटून घेऊ. त्यासाठी कव्हरचा हा गोळा मी घेतला आहे. हातावर व्यवस्थित मळून घेऊ. एक पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतला आहे. हे बघा, त्याची आपल्याला काठाने दाबून अशी वाटी करून घ्यायची आहे. ज्या प्रकारे आपण मोदकासाठी वाटी बनवतो तशी वाटी बनवा. कडेला पातळ आणि मध्ये किंचित जाड ठेवायचं आहे. अशी वाटी बनवून घ्या आणि या वाटीमध्ये आपल्याला हे सारण घालायचं आहे. कडा बंद करून घेऊ. हे बघा, हे व्यवस्थित दाबून घ्या. हातावर असं घोळून घ्या. अगदी हलक्या हलक्या हाताने दाबून आपल्याला हे बंद करायचं आहे. आता कोरड्या मैद्यामध्ये आपल्याला हे घोळून घ्यायचं आहे. मैद्यावर मी हे लाटणार आहे. हाताने असं दाबून घ्या आणि अगदी हळूहळू कचोरीच्या आकाराचं हे आपल्याला लाटायचं आहे. काटोऱ्या ह्या किंचित जाडसरच असतात.
या प्रकारे लाटून घ्या। अशाच काही साटोऱ्या मी आता लाटून घेते। साटोऱ्या भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। जाड नॉनस्टिक तवा मी इथे वापरणार आहे। बरेच जण साटोऱ्या तळून देखील घेतात, पण मला ह्या भाजूनच आवडतात। आता अगदी मंद गॅसवर आपल्याला ह्या साटोऱ्या भाजून घ्यायचा आहे। तवा मोठा असेल तर 3-4 साटोऱ्या एका वेळी मावतात। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि खूप मंद गॅसवर ह्या साटोऱ्या भाजा। छान खरपूस भाजायचे आहे। भाजताना सर्वप्रथम याला तेल तूप काही लावायचं नाही, कोरड्याच आपल्याला भाजायचे आहे, म्हणजे जास्त डाग न पडता छान खरपूस ह्या भाजल्या जातात। आपल्याला हे 2 स्टेप मध्ये भाजायचे आहे। सर्वप्रथम तूप न लावता आणि मग त्या काढून घ्यायच्या आहे आणि नंतर आपण त्या तूप लावून भाजूया। अगदी हळूवारपणे आता आपल्याला ह्या साटोऱ्यांची साइड टर्न करून घ्यायची आहे। हे बघा, अगदी डाग पडणार नाही अशाच ह्या भाजायच्या आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, कारण साटोऱ्या जाड आहे, या भाजायला वेळ थोडा जास्त लागतो। पुन्हा बाजू टर्न करून घेऊ। डाग न लागता व्यवस्थित ह्या भाजल्या जायला हव्या। हे बघा, ह्या साटोऱ्या आता छान हळूहळू फुलायला लागल्या आहे, फुगायला लागल्या आहे। या प्रकारे बाजू टर्न करत राहा। बघा, मस्त फुगली आहे। ही साटोरी देखील बघा, तुम्ही बघू शकता ह्या साटोऱ्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झाल्या आहे। अगदी खूप डाग याला पडले नाही। आपल्याला एवढ्याच ह्या भाजायच्या आहे। त्यानंतर आपण ह्या काढून घेऊ। उरलेल्या साटोऱ्या देखील अशाच अर्धवट मी भाजून घेणार आहे। इथे काही साटोऱ्या मी भाजून घेतल्या आहे, अर्धवट भाजून ह्या काढून घेतल्या होत्या। आता ह्या पुन्हा आपल्याला तव्यावर ठेवायच्या आहे। एका वेळी सहज मावतील एवढ्या ठेवा। एकदम तूप लावून भाजल्या की त्या तळल्यासारख्या होतात, छान खरपूस होत नाही, त्याला डाग देखील पडतात। त्यामुळे अशा 2 स्टेप मध्ये आपल्याला भाजायचे आहे। आता याला तूप लावा, हलक्या हाताने तूप लावायचं आहे। बाजू टर्न करू आणि ह्या दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित तूप लावून भाजायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या तळू देखील शकता। बघा, खूप सुरेख कलर याला आला आहे। दोन्ही बाजूनी मस्त भाजून झाल्या आहे, छान खरपूस झाल्या आहे। आता आपण ह्या काढून घेऊया। अशा सर्व साटोऱ्या मी आता भाजून घेते। अर्धवट भाजलेल्या ह्या साटोऱ्या तूप लावल्यानंतर छान खमंग होतात। अगदी तळायची देखील गरज नाही, तळलेल्यासारख्याच खुसखुशीत अशा ह्या साटोऱ्या होतात। अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत अशा आंब्याच्या साटोऱ्या तयार। तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर। हे बघा, ही एक साटोरी मी तुम्हाला ओढून दाखवते आहे। बघा, छान अगदी खुसखुशीत अशा ह्या झाल्या आहे। आतमध्ये स्टफिंग देखील बघा, अगदी एकसारखं पूर्ण काठापर्यंत पसरलं आहे। या साटोऱ्या तुम्ही साजूक तूप घालून सर्व करा। फक्त 2 दिवस साटोऱ्या टिकतात, त्यामुळे कमी प्रमाणामध्ये करा। किंवा तुम्ही जर ह्या साटोऱ्या अर्धवट भाजून फ्रीज मध्ये ठेवल्या
आणि त्यानंतर खायच्या वेळी आयत्या वेळी मायक्रोवेव्ह मध्ये किंवा तव्यावर तूप घालून भाजून घेतल्या तर जास्तीत जास्त 4 दिवस, त्यापेक्षा जास्त टिकत नाही। तुम्ही ह्या साटोऱ्या नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।